आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। तुम्ही सर्वजण बिग बॉस मराठी सीझन 5 बघत असाल, त्यातील कोकण हार्टेड गर्ल यस मी बोलतोय अंकिता वलावलकर यांच्याबद्दल बोलतोय। आता सध्याच्या घडीला बिग बॉस मध्ये खूप छान पद्धतीने गेम खेळत आहे, खूप छान। चला तर आता आपण पोहोचलेलो आहोत। आपण अंकिता वलावलकर कोकण हार्टेड गर्ल यांच्या घरी आलेलो आहोत। किराणा दुकान आहे इथे जुना खूप जुना, हे खूप जुना यांचं किराणा दुकान आहे। ते अजूनपर्यंत तुम्ही चालू ठेवलंय? मी चालू ठेवलं। ओके, मस्त। हे तागडी हे सर्व जुनीच आहे वाटते, मला वाटते खूप वर्ष झाले असतील ना? वडिलांपासूनची आहे तागडी। पण आम्हाला त्याच्यात आहे तुझं शिक्षण काय केलंस तू आणि तू कुठे जातेस, याच्यामुळे आम्ही जरा नाराज होतो तिच्यावर। होय का? पहिलं अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो एंड वेलकम, वरकम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपली एक सिरीज आहे, सिरीजचं नाव आहे कोकण रत्न। आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। तुम्ही सर्वजण बिग बॉस मराठी सीझन 5 बघत असाल, त्यातील कोकण हार्टेड गर्ल यस मी बोलतोय अंकिता वलावलकर यांच्याबद्दल बोलतोय। आता सध्याच्या घडीला बिग बॉस मध्ये खूप छान पद्धतीने गेम खेळत आहे। आमच्या गावापासून फक्त 80 किलोमीटरच्या अंतरावरती मालवण देवबाग या येथील त्यांचा गाव आहे। आणि सध्या मी आहे हॉटेल सावंत पॅलेसला, जे की रत्नागिरीमध्ये TRP हॉटेल आहे रत्नागिरीमध्ये। जर तुम्ही मी हा व्हिडिओ आहे ना खूप अगोदर शूट केलेला, आणि मी असा विचार केला होता की मी हा व्हिडिओ मुंबईला जाऊन अपलोड करेन। बट तुम्हाला माहिती आहे की मुंबईला जाताना माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ अपलोड करायला मला मिळाला नाही। आणि मग आपला इव्हेंट देखील होता 22 सप्टेंबरला हॉटेल सावंत पॅलेस रत्नागिरीला मीटअप होता, सिल्वर प्ले बटन अनबॉक्सिंग। मग मी असा विचार केला की सिल्वर प्ले बटन अनबॉक्सिंग नंतरच मी हा व्हिडिओ अपलोड करतो। आणि मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघाल, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील कराल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। हॉटेल सावंत पॅलेस शेवणर शकील सर यांच्याबरोबर मी आज डिनर करत आहे। चाचा देखील बरोबर आहेत, तर या जेवायला। चिकन तवा आहे, चिकन तवा, यस। आणि आज भाकरी देखील आहे, भाकरी बरोबर चिकन तवा खाणार आहोत आपण। चला प्रवासाला सुरुवात करूया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अहलल कबूर। राजापूर तालुक्यातील कातळी सागवे हा माझं गाव आहे। रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डरला आहे। आमच्या गावापासून मालवण 80 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। पडेल कॅन्टीनला मी गाडीत पेट्रोल टाकला, आपण बघू शकता आय लव्ह पडेल। आणि इकडचा परिसर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। वाडातरला आपण पोहोचलेलो आहोत। वाडातरवरून मग देवगडवरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, परत मग आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। आणि मी माझ्या यूट्यूब प्रवासाची सुरुवात इथूनच केलेली आहे, मीठ मुंबरीवरून। ह्याच जागी मी आलो आणि इथून माझ्या मित्राबरोबर मी व्हिडिओ शूट केला। फाईज बोरकर होता माझ्याबरोबर, आणि हा पूर्ण शूट केलेला आहे। माझ्या आयुष्यातील पहिला व्हिडिओ इकडचा आहे, तर खूप आठवणी आहेत। हा पॅच थोडासा खराबच आहे अजूनपर्यंत। आणि आपण बघू शकता श्री कुणकेश्वर मंदिर। मिठबावला पोहोचलेलो आहे। मिठबावला कित्येक वेळा कॉमेंट्रीला आलेलो आहे मी। आचऱ्याचं जर बोलणं झालं तर आचऱ्याला गोल भजी ही खूप प्रसिद्ध आहे। मी माझ्या वडिलांबरोबर कित्येक वेळा खाल्लेली आहे। आणि आता आपण
मालवण ह्या इथे पोचलेलो आहोत. मालवणचा बस डेपो, इथून बसनी कित्येक वेळा मी माझ्या गावी गेलेलो आहे. मालवण म्हणजेच माझा बाळपण आणि माझं बाळपण इथेच गेलेलं आहे. तर खूप आठवणी आहेत मालवणचे. तर आज मला जायचं आहे देवबागला. अगोदर मी आलो वायरीला जगदीशभाईकडे आलो आणि त्याच्यानंतर बाबूबाईला घेऊन मला जायचं आहे देवबागला, अंकिता वालावलकर यांच्या घरी. मालवणला आलेलो आहे आणि मालवणला आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बाबूबाई बरोबरच मी संपूर्ण मालवण फिरतो. तर आता आम्ही बाईक ठेवली आहे आणि आता 4 व्हीलरने आम्ही देवबागला जात आहोत. वायरी ते देवबाग ना, वायरी ते देवबाग आता मी जात आहोत. आणि त्यांचा रिसॉर्ट देखील आहे ना, वालावलकर रिसॉर्ट आहे त्यांचा आणि दुकान पण आहे. ओके, तर तिथेच जात आहोत. आणि मालवणचा फीलच वेगळा आहे. मालवणला तुम्ही जेव्हा याल ना, इकडचा फीलच वेगळा आहे. म्हणजे संध्याकाळ इकडची ऑसम आहे. बाबूबाईची मुलगी सोरा आणि हे मित्र. मला वाटते की ह्याच्यापेक्षा पण लहान होतो ना तेव्हा मालवणमध्ये राहायचो. म्हणजे मालवण म्हणजे बाळपण, पूर्ण बाळपण माझं इथेच गेलंय मालवणला. आता आपण तारकर्ली आता समुद्र बंदच आहे ना, म्हणजे ऍक्टिव्हिटीज सर्व बंद आहे ना. काय व्ह्यू आहे बघा, एक नंबर. ती बोटिंग आहे ना ती तारकर्लीची. हाऊस बोट ना ती. तारकर्लीमध्ये जर तुम्ही आलात तर इथे हाऊस बोट देखील आहे. सध्या तरी बंद आहे. आता आपण आलो देवबाग मध्ये. ओके, देवबाग म्हटलं तर आता बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये अंकिता वालावलकर, कोकण हार्टेड गर्ल, त्यांचं गाव आणि त्यांच्या गावी आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. आणि दर्शन बांदेकर पण इकडचे ना देवबागचे. टेनिस क्रिकेट जगतचा एक स्टार खेळाडू दर्शन बांदेकर, ते देखील इकडचेच आहेत. इथे दर्शन बांदेकरचं घर का? दर्शन बांदेकर यांचं घर आहे तिथे देवबागलाच. ते हॉटेल्स खूप आहेत नाही, व्यवसाय जो आहे ना इकडचं मालवणचं. चला तर आता आपण पोहोचलेलो आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचं घर दाखवणार मी. मालवणला आल्यानंतर तुम्हाला फक्त वाळू दिसणार. चालता माझी खूप लहानपणीची आठवणी आहेत तशी. हा कोकणातील सुंदर असं घर. ज्युपिटर तुम्ही खूप वेळा बघितलं असेल व्हिडिओजमध्ये. आपण अंकिता वालावलकर, कोकण हार्टेड गर्ल यांच्या घरी आलेलो आहोत. आणि सर्वात अगोदर इथे आल्यानंतर तुम्हाला दाखवतोय मी त्यांचा दुकान. इथे एक दुकान आहे त्यांचं बघा. आणि ही जुन्या काळातली तागडी तागडी. तर हे बघा, ही तागडी आहे. आणि किती जणांनी बाळपणी ही चॉकलेट खाल्लेली आहे नक्कीच कमेंट करून सांगा. पेपरमिंट काय म्हणायचं नाही ना? पेपरमिंट ही लिंबाची चॉकलेट आहे ना. पेपरमिंट यस. खूप लहानपणी खूप असे मिळायचे. चला आता त्यांच्या घरी आलेलो आहे. अजूनपर्यंत फक्त व्हिडिओजमध्ये बघितलं होतं मी, पण आज समोरासमोर बघतोय मी. अतिशय सुंदर असं घर आहे बघा. आणि रिसॉर्ट पण आहे त्यांचं इथे. हे बघा, तेच घर आहे, तेच रिसॉर्ट आहे. थोडंसं लेट झालाय मला इथे यायला,
कारण मला एक्झॅक्ट माहिती नव्हतं. बट बाबूभाई आले, बाबूभाई बरोबर संपूर्ण मालवण बाबूभाईला माहिती आहे. हे बघा इकडचा परिसर बघा तुम्ही, खूप छान असा परिसर आहे. आणि हे अंकिता यांचे वडील आहेत आणि खूप छान माणूस आहेत, खूप छान व्यक्तिमत्व आहे त्यांचा. चेहरा त्यांचा एकदम हसमुख, कधी या तुम्ही कधी बघा त्यांचा चेहरा एकदम हसमुख असतो. गणपती बाप्पा, कशा आहात? ठीक. मजेत? मजेत. तुम्ही पण पहिल्यांदाच आलात आम्ही पहिल्यांदा इथे ना? हा, पण माहिती होतं? माहिती होतं, आलो पहिल्यांदा. कोकणी, मालवणी आणि आमच्या सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल यांच्या घरी मी इथे आलेलो आहे. आणि सर्वात अगोदर काका मला भेटल्याने काकांना मी घाबरून विचारत होतो, बाबूभाई देखील असे थोडे घाबरून विचारत होते की माहिती देतील का नाही, पण हसमुख चेहरा आहे आणि बघता बघताच ते बोलले चला चालेल. तर आता त्यांचा संपूर्ण घर मी दाखवणार आहे आणि काकाच माहिती देणार आहेत. यांचं किराणा दुकान आहे इथे? ओरिओपार्के. जुना जुनं, खूप जुनं. हे खूप जुनं यांचं किराणा दुकान आहे. ते अजूनपर्यंत तुम्ही चालू ठेवलंय? हो, मी चालू ठेवलं. ओके, मस्त. हे तागडी हे सर्व जुनीच आहे वाटते, मला वाटते खूप वर्ष झाले असतील ना वडिलांपासूनची आहे तागडी ही. ओके. आणि हे आहेत ना, हे पेपरमिंटा लेमनचे गोळे खूप म्हणजे बाळपणी खूप खायचे. ओके. घर पण छान आहे का? सागवान आहे की काय? सागवान आहे, बहुत असे 80% सागवान आहे. 80% सागवान आहे का? ओके, मस्त एकदम जुन्यातलं घर आहे. हे घर आहे ना, हे खूप छान पद्धतीने असं घर आहे आणि अगदी जुन्यातलं घर आहे. पण बघू शकता बघा, आणि घरात दुकान आहे. आणि दुकान खूप अतिशय जुना दुकान आहे. आणि ही मापं बघा, ही पण जुनीच आहेत. मस्त. हे आयडिया फक्त सर्व अंकिताचे हे सर्व? ओके. आणि इन्स्टा आयडी पण आहे ते कोकण हार्टेड गर्ल. गणेशजी, गणपती बाप्पा, आमचा देवबाग, देव बरे करो. होय महाराजा, लाजा नको मागून खावा, एलास तर रवा 4 दिवस तो बघता. हे मालवणी आहेत. आणि वालावलकर बीच रिसॉर्ट, मस्त. चला यांच्या बरोबर फिरूया. आणि मालवणी माणूस खूप गोडच असतो हा. कुठेही गेलात तर खूप छान पद्धतीने असे आपुलकीने सर्व दाखवतात. तर पूर्ण बीच रिसॉर्ट आम्हाला दाखवलं. तर फक्त थोडीफार माहिती पाहिजे आपल्याला, द्याल ना? ओके. नमस्कार काका, नमस्कार काकी, कशा आहात? अंकिता प्रभू वालावलकर हा नाव तुम्ही यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये नेहमी पाहत असाल, ऐकत असाल. आणि त्यांची आई आणि वडील, त्यांच्याकडून अंकिताबद्दल थोडीफार आपण माहिती घेणार आहोत की अंकिताचा बाळपण कसा होता, यूट्यूबच्या पूर्वीची लाईफ कशी होती आणि यूट्यूब नंतर मग लाईफ कशी झाली, हे सर्व आज आम्ही ह्या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत. तर मालवणात इलो आहे आणि देवबागात इलो आहे. तर एक छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पण असेल. अंकिताचं बालपण म्हणजे काय, अभ्यास आणि अभ्यास याच्या पलीकडे त्यांचं कसं होतं, असं काय बालपणाचं विशेष काय नाहीच आहे. पण 10वी नंतर 11वी 12वी नंतर तिने स्वतः खूप म्हणजे निर्णय पण स्वतःच घेतले आणि स्वतः तिने पुढे जायचा प्रयत्न केला आणि खूप तिने आयुष्यात स्ट्रगल केला आणि आता इथपर्यंत पोहोचली ती. हा ना. म्हणजे जेव्हा युट्यूब चालू केलं तेव्हा असं तुम्हाला वाटलं होतं की काय करते ही, असं तुमचं काय होतं? ह्यांचाच पहिला व्हिडिओ केला त्यांनी, नारळ सुलतानाचा. हा बरोबर. आणि त्याच्यात तिला मिलियन्सवर हे मिळाल्यामुळे ती
नंतर व्हिडिओ बनवायला लागले. पण अच्छा. आम्हाला त्याच्यात आणि तुझं शिक्षण काय केलंस तू आणि तू कुठे जातेस अच्छा. याच्यामुळे आम्ही जरा नाराज होतो त्याच्यावर. होय का? पहिले सपोर्ट नव्हता तुमचा? पहिलं सपोर्ट नव्हता. युट्यूब कसलं, तू आता इंजिनियर झालीस, तू HPCL मध्ये ती लागलेली, हा. परत पण तिला जॉब साठी हे आला, पण नाही ती गेली तिथपर्यंत. ती म्हणाली मला नोकरी करायची नाही, मला बिझनेसच करायचा आहे. पहिल्यापासूनच आवड होती पहिल्यापासूनच तिला बिझनेसची आवड. आणि स्वभाव असा जिद्दी स्वभाव आहे की म्हणजे हे करायचं. कोणी अशी टिचकी मारून तिला बोट दाखवून सांगितलं तिला नाही आवडत. होय काय? हा, म्हणजे असं जिद्दी तिचा स्वभावाचं आहे. जिद्दी स्वभावाचं आहे म्हणून ती पहिल्यापासूनच मी बिझनेस लोकांच्या इशाऱ्यावर नाही चालणार, मी बिझनेस करणार. ओके, बिझनेस करणार आणि सिंधू उद्योग. उद्योग तिने. येस. आणि म्हणजे शिक्षण कुठे झालं? मालवणातच झालं शिक्षण? तिचं पहिलं 10वी म्हणजे पहिली ते 4थी इथेच ह्या एरियातच झालं. नंतर 10वी दत्ता सामान हायस्कूल आहे तिथे देवबागला, त्यांच्या तिथे झालं 10वी पर्यंत. 10वी नंतर ती 11वी टोपेवाला हायस्कूल. अच्छा. आणि नंतर इथे ओरोसला MITM मध्ये तिने इंजिनिअरिंग केलं आणि ती सिव्हिल इंजिनिअरिंग झाली. ओके. आणि किती बहीण भाऊ? तीन बहिणी. ओके. आणि सर्वात मोठी? सर्वात मोठी अंकिता. ओके. आणि हे अगोदर पासूनच रिसॉर्ट होता की? हा, अगोदर पासूनच होता. 2010ला सुरुवात केली. रिसॉर्टची 2010 पासून सुरुवात केली. ओके. स्वभाव खूप हळवा आहे. होय ना? हा, मालवणी माणूस नंतर म्हटल्यानंतर म्हणजे असणारच ना. खूप दया. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल मी जर सांगितलं तिला अरे नको तो तसा आहे, पण नाही, त्याला मदत करणार म्हणजे मदत करणार. ती खूप तशी आहे. होय ना? एकदम शांत स्वभावाची आणि हळवी. ओके. आणि तुम्हाला असं आवडते का व्हिडिओ मध्ये जायला? युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये असा? तसं आम्ही जात नाही. नाही ना? नाही आम्ही जात नाही. ओके. म्हणून आई वडिलांची जास्त नसतातच ते. हो, तेच ना. आणि मला वाटतं जास्त लोकांनी पण एक व्हिडिओ व्हायरल झाला होता माहिती आहे की इंस्टाग्रामचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की पप्पा मला म्हणाले की रिक्षाने येऊ नको मालवणपर्यंत, आणि पूर्ण तुम्ही सामान ती ज्युपिटर घेऊन एकदम सर्व सामान स्टेरिंगला इथे तिथे सर्व सामान घेऊन. सवय ती सामानाच्या वर बसून जायची अशी आहे ना? बाबांबरोबर. ओके. तर तुम्ही कधी गेलात की नाही मुंबईला असं जाता? मी जाते. तुम्ही नाही? इथे कोण नाही ना, त्याच्यामुळे ह्यांना दोघांना एकदम जायला मिळत नाही. अच्छा अच्छा. ओके. 11 महिन्यानंतर परत एकदा मी आलोय आर्या. जगदीश भाई आताच उठले वाटते. यांच्याकडेच स्टेला होतो मी जेव्हा मी आलो होतो तेव्हा. मायराज किचन आणि आर्या होमस्टे ह्या ते स्टेला होतो मी तेव्हा. मालवणची पूर्ण सिरीज मी शूट केली होती ना तेव्हा. बाबूभाई पण होते, पण आता बाबूभाई फोन उचलत नाहीत. मला वाटते बाबूभाई झोपले आहेत. कशा आहात? खूप दिवसानंतर. तर मी इथे पनीर ग्रेव्ही ही ट्राय केली पुरी बरोबर. आणि पनीरसुद्धा इथेच बनवलेलं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा इथेच बनवलेली आहे आणि खूप छान पद्धतीने टेस्ट आहे इकडचं जेवण. आणि बाबूभाईचं हॉटेल देखील आहे मालवणला, रापण म्हणून, वायरीला. जर कधी आलात तर नक्कीच इथे भेट द्या आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला इथे जेवण मिळेल. चला बाय. मस्त बाबूबाईकडे जेवलो आणि आता मी गावी जायला निघत आहे. चला चला बाय बाय. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. मी हा व्हिडिओ खूप अगोदर अपलोड करणार होतो, परंतु माझा ॲक्सिडेंट झाला, माझं ऑपरेशन झाला आणि त्याच्यानंतर मी 4 दिवस ॲडमिटच होतो, म्हणून मला अपलोड करायला नाही मिळाला. तर आज मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. खुदा हाफिज. मिलते वापस अगली वीडियो में.